नव्या उमेदी बाळगताना मनी नसावी खंत, नवीन कोरी स्वप्ने बघता संकट येती अनंत. सहकाराने चला करूया या कष्टांचा अंत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. माजलगाव. सर्वत्र मंगल मांगल्य व संवर्धनाच्या पाऊल वाटेवर चैतन्याचं दान देणाऱ्या महाधिपती महामहेश्वर श्री मंगलनाथाच्या चरणी सिंधफणा नदीच्या काठावर वसलेलं एक शहर. या छोट्याशा तालुक्यात मंगलनाथ संस्थेने सहकाराला ही भूमी पोषक बनवली. संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत आर.जी. कानडे यांच्या प्रशासकीय सेवेतील 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन मंगलनाथ ही संस्था आज सहकार क्षेत्रात मजबूतीने उभी राहिली. माजलगावचे तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्रीयुत आर.जी. कानडे यांनी 11 जानेवारी 2001 रोजी लावलेलं या संस्थेचं एक छोटंसं रोपटं आज एका कल्पवृक्षाच्या स्वरूपात सहकार क्षेत्रात बहरून आलंय. अवघ्या 20,000 रुपयाच्या भाग भांडवलावर सुरू झालेला हा प्रकल्प आज संपूर्ण महाराष्ट्रात आपले पाय भक्कमपणे रोवून सहकार आणि सहकार्याचा ध्वज डौलदारपणे फडकावित आहे. मंगलनाथाचा हा रथ पुढे नेताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बेस्ट CEO म्हणून पुरस्कार प्राप्त श्रीयुत रवींद्रजी कानडे यांनी हा भगीरथाचा रथ अधिक गतिमान करून प्रगतीपथावर नेला आहे. एक अभ्यासू आणि कुशल असं नेतृत्व म्हणजेच श्रीयुत रवींद्रजी कानडे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने यशस्वी वाटचाल करत दरवर्षी संस्थेच्या व्यवसायातील आलेख सातत्याने चढता ठेवला. 200 कर्मचारी व आपल्या 1.25 लाख सभासदांच्या विश्वासावर आज या संस्थेने व्यवसायातील 625 कोटीचा टप्पा पूर्ण करून ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवला. सहकारातून समृद्धीकडेचा मंत्र घेत आपली संस्था सातत्यानं कार्यरत असून 20,000 रुपयाच्या भागभांडवलावर सुरू झालेली संस्था, मला सांगायला आनंद वाटतो की आज जवळपास 650 कोटीच्या व्यवसायाकडे गेलेली आहे. हे करत असताना जवळपास 370 कोटीचे ठेवी, 250 कोटीचे कर्ज आणि या कर्जातून जवळपास 150 कोटीचं गोल्ड लोन, वेअरहाऊस आणि FD लोन 50 कोटी आणि इतर कर्ज 50 कोटी, म्हणजे एकूण कर्जाच्या जवळपास 92% कर्ज हे सुरक्षित ठेवण्याकडे आपण संस्थेला भर दिलेला आहे. सुरक्षित कर्ज म्हणजे सुरक्षित ठेवी, हे गणित आजपर्यंत आपण संस्थेच्या माध्यमातून राबवलेले आहे आणि ते यशस्वी झालेले आहे. आज 650 कोटीचा टप्पा पार करत 1,000 कोटीच्या दिशेने आपण जातोय. या प्रवासामध्ये आपला सर्व परिवार हा मोठा परिवार होत चाललाय आणि निश्चितपणे या गोष्टीचा आनंद आणि अभिमान मला आहे की मी या संस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. मला या प्रवासामध्ये सर्व कर्मचारी वर्ग, नित्यनिधी प्रतिनिधी, RD प्रतिनिधी, सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार आणि सर्व सभासदांची मोलाची साथ लाभणार आहे आणि ह्या 1,000 कोटीचा टप्पा आपण पूर्ण करणार आहे हा ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे. धन्यवाद. जय हिंद, जय सरकार. संस्थेच्या वाटचालीतील हा एक अभिमानास्पद व गौरवास्पद असा टप्पा. सभासदांचा पैसा सुरक्षित ठेवून तो अगदी त्यांच्या गरजेच्या वेळी परत मिळावा या हेतूने सुमारे 200 कोटीपेक्षा अधिक सुरक्षित सोने तारण आणि वेअरहाऊस कर्ज वाटप करणारी मंगलनाथ ही मराठवाड्यातील एकमेव संस्था ठरली आहे.
व्यवहारातील पारदर्शकता, तत्पर सेवा व ग्राहकांचे समाधान यामुळेच मंगलनाथ मल्टीस्टेटने 1000 कोटीच्या व्यवसायाकडे दमदार वाटचाल सुरू केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक अशा 2 राज्यात मिळून संस्थेने एकूण 14 शाखांचा विस्तार करत असताना शाखावाढीपेक्षा गुणात्मक दर्जा वाढावा यावर संचालक मंडळांनी विशेष भर दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत या डिजिटल युगात ग्राहकांना मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, QR कोड, RTGS, लॉकर सुविधा, UPI ॲप अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर समाजातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, छोटे व्यापारी यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी व आत्मनिर्भर होण्यासाठी संस्थेने नेहमीच आर्थिक मदतीचा हात दिला. 6000 पेक्षा अधिक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा लघुउद्योग उभारता आला, तर अनेक लोकांच्या हाताला काम मिळालं. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून मंगलनाथ मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गुणवंतांचा सत्कार, अन्नदान अशा विविध उपक्रमातून कला, साहित्य, संस्कृतीचं जतन करीत आध्यात्मिक संस्काराची जोड देत व्यवहारात नैतिक मूल्याशी कधीही तडजोड न करता आपल्या चांगल्या सभासदांची व्यावहारिक पत आणि त्यांचा आत्मसन्मान उंचावण्याचा नेहमीच या संस्थेने प्रयत्न केला आहे. मंगलनाथ मल्टीस्टेटच्या या कार्याची दखल घेत सहकार क्षेत्रातील पहिला राष्ट्रीय पुरस्कार 2017 साली दिल्ली सेंट्रल रजिस्ट्रार माननीय डॉक्टर सय्यद हसन यांच्या हस्ते मंगलनाथ संस्थेला मिळाला. सलग 6 वेळा बँको पुरस्कार, सह्याद्री पुरस्कार, अर्थरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार आणि चर्मकार महासंघाच्या वतीने दिला जाणारा आर्थिक क्रांती पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने संस्थेचा गौरव करण्यात आला आहे. माजलगाव सारख्या शहरात आधुनिक तंत्रज्ञानासह संगणक कक्ष, कॉन्फरन्स रूम, ट्रेनिंग हॉल, अद्ययावत रेकॉर्ड रूम असलेली मंगलनाथ ही पहिली संस्था आहे. संस्थेच्या या कार्याची पाहणी करण्यासाठी आजपर्यंत अनेक मान्यवर समाजसेवक, राजकीय नेते, सहकार क्षेत्रातील दिग्गज मंडळी, कलावंत, साहित्यिक, अभिनेते अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी भेटी देऊन संस्थेच्या कार्याला कौतुकाची थाप दिली. यामुळेच सन 2022 साली मल्टीस्टेट फेडरेशनतर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार हा मंगलनाथ मल्टीस्टेटला मिळाला. कारण पैसा हा सुखदुःखाकरता माणूस ठेवून ठेवीत असतो, त्याला कधी केव्हाही काम पडेल म्हणून सर्वात ठेवीचं संरक्षण आम्ही करतो. आमच्या संस्थेचे कर्मचारी सर्वात म्हणजे प्रामाणिक आणि त्यांच्यावरच एवढा आमचा विकास झाला.
त्यांच्यामुळे नफा झाला, एवढंच मी या प्रसंगी सांगू शकतो. आज 625 कोटीचा टप्पा पूर्ण करून 1000 कोटीकडे उंच भरारी घेताना संस्था नेहमीच आपल्या ग्राहक सभासदांच्या कष्टाचा घामाचा पैसा 100% सुरक्षित कसा राहील याच्याकडे विशेष प्राधान्याने लक्ष देत आली आहे. त्यामुळेच आज 92% सुरक्षित कर्ज वाटप असून संस्थेच्या 1.25 लाख सभासदांच्या विश्वासावर संस्थेचा पाया भरभक्कम उभा राहिला. त्या विश्वासाला कुठे तडा न जाऊ देता भविष्यातही मंगलनाथची ठेवी म्हणजे सुरक्षिततेची हमी या सूत्रावर वाटचाल करण्याचा मंगलनाथचा संकल्प आणि ध्येय आहे. ग्राहकांचा विश्वास हीच संस्थेची ताकद व प्रेरणा असून इथपर्यंत चालण्याचे बळ मिळाले तेव्हा या यशाचे श्रेयही मंगलनाथ परिवारातील सर्व ग्राहक सभासदांना जाते. त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी प्रणाम, अभिनंदन, शुभेच्छा. थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा, या धुंद वादळाला कोठला किनारा, या धुंद वादळाला कोठला किनारा.